अ, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या आरंभ काळापासून आपण आहात. आम्हा सर्वांना अभिमान वाटला की तुमचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्याची संधी मिळाली. तुमचे मित्र भाई वैद्य महाराष्ट्र के होम मिनिस्टर थे और उन्हीं के घर में सत्यशोधक की स्थापना होने का डिस्कशन चल रहा था. जब वो 92 ईयर ओल्ड थे, 92 साल के थे, तो लोग कहते थे उनको कि आप 100 साल के हो जाएंगे और 100 साल के लिए वो बेस्ट विशेष भी देते थे. तो भाई उनको कहते थे मैं 100 साल का होऊंगा, लेकिन मेरी एक शर्त है, सेलिब्रेट करने के लिए आप होना चाहिए. तो अभी तो मैं आपके लंबी उम्र के लिए दुआ करने की विशेष देने की ज़रूरत नहीं. ऑलरेडी आप लंबी उम्र हो गई है और एक 4 या 6 मारे तो भी 100 के पार जाने वाले हैं. तो ये जो 96 ईयर ये जो आपका जीवन काल है, याददाश्त है, एक संक्षिप्त में उसके बारे में क्या लगता है? येता थोडं थोडं बोलतोय. हाँ हाँ. मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक थोडंसं छोटंसं जे कार्य व्हायला पाहिजे ते राहिलेलं आहे. ज्या भाषेचे आपण गोडवे गातो तिची आठवण ठेवलेली आहे. 2 वाक्यात मी करणार आहे. एक मराठी आणि मराठीची छोटी बहीण असलेली कोकणी मुसलमानांची. काय म्हणतात हे कवी? तुझे जेव्हा जेव्हा सहज मजला दर्शन घडे, तुझे जेव्हा जेव्हा मला सहज तुझे दर्शन घडे, स्मृतींचे पूर्वींच्या फलक पुढती राहती खडे. आणि चिपळूणच्या आसपास कोणीतरी हमीदाबाई नावाची बाई राहत असे. ती कविता करत असे, पण ती कोकणी भाषेत करत असे. परंतु तिच्या काव्यामध्ये तत्कालीन कोकणी मुसलमानांच्या महिलांच्या जीवनाचं खूप काही हे घडलेलं आहे. ते का मी सांगण्याचं कारण ही वेळ नाही आणि हे ठिकाणही नव्हे, पण त्या कोकणी मुसलमानांच्या बोलीची भाषेचं एक वाक्याचं झलक मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये काय असतं की सगळे आपल्या ह्याच्या आपण पहिल्यांदा स्तवन करतो, देवाचं वर्णन करतो, देवाची आठवण करतो. इथे मुसलमानांच्या मध्ये काय असतं? सना मुस्तफाची. सना म्हणजे ईश्वराची प्रार्थना आणि सॉरी ओके. तो पहिला एक सना पैगंबरांची. आणि त्याचं हमीदा तू लिख पहिले हमद खुदाची. हमद म्हणजे पण हमीदा तू लिख पहिले हमद खुदाची, अदबशी लिख सना मुस्तफाची. मुस्तफा देवाचंही वर्णन केलेलं आहे, आठवण काढलेली आहे आणि पैगंबरांची सुद्धा करून तिने आपल्या जीवनाला सुरुवात केलेली आहे. हा तसा फार मोठा लांबलचक विषय जाईल. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि मराठी, आणि तुम्ही कोकणातले, हमीद दलवाई कोकणातले, आणि कोकणी असलं ते नातं हे आपण कुठेच नाकारू शकत नाही. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की आपला देश भारत कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947ला का 26 मे 2014ला? कठीण आहे उसं सांगायला, कारण तात्कालिक कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर 15 ऑगस्ट 1947. पण त्याचं जे काही त्याला आपण असं म्हणू शकू की स्वातंत्र्य संग्रामाचे जे त्याला हे काय म्हणतात त्याला सॉरी सुरुवात जी झाली ती त्या 1914 साली झाली, हे म्हणलं पाहिजे. पण सुरुवात झाली 1900 साधारण कुठले होतं ते
आता काय आठवत नाही, पण स्वातंत्र्य मिळालं ते मात्र 15 ऑगस्ट 1947ला. पण त्या दिवशी रात्री 12 वाजता ज्यांच्या सनईचे सूर वाजले ते मुस्लिम होते. बिस्मिल्ला खां 12 वाजताना लाल किल्ल्यावरून त्यांनी जे सूर गाजले ते सूर मात्र आमच्यासारख्या जुन्या माणसांच्या कानात अजून घोळतायत. त्याला अजून कोणीतरी चॅलेंज दिलेलं नाही की हे आमच्या सगळ्या संस्कृतीचं प्रतीक आहे. ते संगीतही, ते संगीत गाणारा आणि वाजवणारा कलावंतही, आणि स्वातंत्र्याच्या मुहूर्तावर त्याचं स्वागत करण्याकरता जे काही सूर मिळाले ते सूरही आमच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. ठीक आहे. मी यासाठी विचारलं की अनेक जण अलीकडे पुन्हा पुन्हा आम्ही खरं स्वतंत्र 2014 नंतर म्हणत होतो झालो असं म्हणणारे, आणि 26 मे 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानाची त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. 26 मे नंतर 27 मे इथे काबरे सर आहे, त्यांचं 27 मेला नेहरूंच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. 27 मे नंतर म्हणजे 50 वर्षानंतर 2014 येत आहे. नेहरूंचं जे डेथ ॲनिव्हर्सरी आहे ती 27 मे, आणि त्याच्यानंतर 50 वर्षांनी येणारं 26 मे 2014 आहे नेमकं योगायोगाचं. तर खरं स्वातंत्र्य आज मिळालं अशी ती एक भाषा येते, आणि जुनी जी लिगसी आहे त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करण्याचं, टीका करण्याचं झालं आहे. पण त्यापेक्षा मी एक सोपं आणि सरळ प्रश्न विचारायचा आहे की तुमची प्रेरणास्थान कोण आहेत? हो हो सांगतो सर. पण ह्याच्यातून तुम्ही पहिल्यांदा ज्या गोष्टी सांगितल्यात ना, ती एका विशिष्ट राजकीय प्रवाहाची संस्कृती आहे. कुठलीही परिस्थिती आपल्या स्वार्थाकरता कशी वापरावी ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या देशातील हिंदुत्ववाद आहे. सगळ्या गोष्टीत आमच्या आहेत. आता मी माझा अनुभव सांगतो. 1942 वय वर्ष 12, हायस्कूलमध्ये नाव दाखल झालं होतं, मग सुरू नाही झालं होतं. रस्त्यात खेळत होतो नेहमीच्याप्रमाणे, इतक्यात बँडचे सूर आले कुठून तरी ऐकायला. त्या गावामध्ये बँडचे सूर म्हणजे काहीतरी वेगळंच असायचं. आम्ही त्या आवाजाच्या शोधने मी आणि माझा एक मित्र गेलो. डॉक्टर देवधरांची तिथे वाडी आहे, त्या वाडीमध्ये RSSची शाखा भरली होती. तर तिथे चालले होते सगळे, आम्ही एका कोपऱ्यात बसलो, आणि नंतर मग संपलं, ध्वजा उतरला गेला, आणि तिथून नंतर मी माझ्या मित्राला म्हणालो की मला ह्याच्यात यायचं आहे. तर त्याने मला त्यांच्या मुख्याकडे घेऊन गेले. हो का, त्याचं नाव काय? म्हटलं अब्दुल कादर मुकादम. अच्छा, म्हणजे तुम्ही मुसलमान आहात? म्हटलं हो. नाही म्हणाले, तुम्हाला आम्ही घेता येणार नाही. हा माझा हिंदुत्ववादाचा पहिला अनुभव होता. सुदैवाने त्याच्यानंतर काही दिवसातच आमच्याच गावामध्ये राष्ट्र सेवा दलाची प्रार्थना ब्रँच सुरू झाली, आणि मी त्याच्यात दाखल झालो. ती आठवण मला आजपर्यंत आहे. त्याच्यानंतर सेवा दलाच्या संस्कारातून, मूल्यातून मी स्वतःला अजूनही मुक्त केलेलं नाही आणि करणारही नाही. पण त्या सगळ्या चौकटीत बसवण्याचे प्रयत्न जेव्हा केला जातो तेव्हा मात्र काय उत्तर द्यावं याचा प्रश्न पडतो. रोखठोक बोला ना तुम्ही. सगळ्यांच्या आधारे सगळं आपलं, तुमची ज्याला काय म्हणतात त्याला पृथकवादी ही जी संस्कृती आहे त्याला पोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आमचे ओळखीचे चांगले शिवसेनेचे हे आहेत, नेते आहेत, आमची त्यांची भेट होते. तर ते नेहमी तुम्ही पाहिलेलं आहे की अनेकदा त्यांनी ह्याच्या हिंदुत्ववादाबरोबर ती तडजोडी केलेल्या आहेत. तर मी त्याला सांगितलं, म्हटलं हे थांबवा. तर का?
म्हटलं जी माणसं किंवा जी संस्कृती किंवा जो विचार कधीच बदलणार नाही, अशा ह्याच्या तुमच्यासारखी प्रतिगामी अशा ह्याच्या तुम्ही कशा जाता? तुम्ही काहीतरी परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि सांगितलं की भारतामध्ये वर्णाश्रम व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत, इतरही आहेत. त्या इतरांच्या जीवनामध्ये, विचारामध्ये, संस्कारामध्ये काय फरक पडला? हिंदुत्व त्यांना काय करू दिलं का? मी त्याला सांगेन, तुम्हाला जर कोणाची हे करायचं असेल, काय म्हणतात त्याला, जोडायला घ्यायचं असेल, तर BJP किंवा हिंदुत्वात नाही, तुम्हाला हिंदू समाजात सुद्धा एकत्र आणण्याची शक्ती या हिंदुत्ववादी विचारात नाही. ओके. कारण समत्व हा आपल्या सगळ्या राजकीय जीवनाचा आहे. आणि समता जर तुम्हाला पडायची ते छोटे काय जे काय मतभेद असतील ते बाजूला ठेवावे लागतील. त्याला हिंदुत्ववाद कधीही तयार झालेला नाही, यापुढे होणार नाही, हे माझं भाकीत आहे. ओके. थोडंसं मागे जाऊन परत पुढे येऊया. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली आणि त्या प्रारंभ काळामध्येच तुम्ही मंडळाचे कार्यवाह म्हणून सुद्धा बरेच वर्ष काम केलं. मंडळाने जेव्हा 40 पूर्ण केली, 4 दशक झाले, तेव्हा तुम्ही एक विचार मांडला होता की मंडळाचा पूर्वीचा जो जाहीरनामा आहे त्यामध्ये काही भर घालायला पाहिजे आणि नवा जाहीरनामा आपण तयार केला. हो. तर ही जे 40 वर्षामध्ये अशी कुठली पार्श्वभूमी निर्माण झाली की मुस्लिम सत्यशोधक मंडळाने नवीन जाहीरनामा तयार केला आणि नवीन जाहीरनामा झाल्याबरोबर मंडळाने हमीद अलवाई समाज प्रबोधन पुरस्कार असगर अली इंजिनियर यांना दिलेला होता. तर हा जो थोडंसं भाग आहे, याकडे कसं बघता किंवा त्याची पार्श्वभूमी काय? ना, त्याच्याकडे मी बघतोय, हमीदभाईंची माझी ओळख होण्याच्या पूर्वीपासून बघतोय. ते माझे गुरु होते. मी इस्लाम त्यांच्याकडून शिकलो हे सांगण्यात मला जराही कमीपणा वाटत नाही. त्यांना समजणं ते कठीण गोष्ट होती. हमीद अलवाई एक वेगळी दिशा होती आणि हे वेगळं होते. परंतु पुरोगामी चळवळ करणाऱ्याला हा अभ्याससुद्धा आवश्यक होता, हे अजून माझं मत आहे. काही जण म्हणतात की नाही, आम्हाला आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, आम्हाला जुन्या धर्माचा अभ्यास करण्याची काही गरज नाही. मी एक उदाहरण देतो की ज्या वेळेस हमीद अलवाईंनी महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरू केली तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त प्रखर विरोध करणारी जर कुठली प्रथा, परंपरा किंवा संस्था असेल ती उलेमांची आणि जमाते इस्लामीची आहे. आता जमाते इस्लामी तुम्हाला विरोध करते. हमीद अलवाईंची हे पण झालं होतं, हल्ला झाला होता, कुठे ती मोमीनपुऱ्यात झालता ना? नाही, UP-मध्ये. अलीगडला. ती बातमी आधी वर्तमानपत्रामध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये, मी त्याच्यावर पोटतिडकीने लिहिलं होते. जवळजवळ 3 पानाचे हस्तलिखित झालं. मला भीती वाटत होतं की काही पत्र आहे, येईल की नाही येईल. रोज बघत होतो पण काही आले ना, म्हटलं गेलं कचऱ्यात. पण ते पत्र याच्या ऐवजी त्यांनी तो छोटासा लेख छापला. त्या लेखाने हमीदला आणि मला एकत्र आणलं. त्या दिवसापासून मला एक नाही तर तुम्हाला सांगतो, आज आपल्याला मुस्लिम सदक मंडळाचा, मुस्लिम समाजामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर जमाते इस्लामीच्या अभ्यासाशिवाय आपल्याला गती नाही. कारण ही अशी संस्था आहे की पहिल्या 15 वर्षात जो इस्लामी इतिहासाची आणि संस्कृतीचे हे झाले वाढ झालेली आहे, त्याच्यामध्ये एका फार मोठ्या इंग्रजी ह्याने लिहिलेलं आहे, त्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की अशी संस्कृती जवळजवळ 1000-1500 वर्षामध्ये जगामध्ये कुठेही निर्माण झालेली नाही, असा उल्लेखच कुठे इतिहासात नाही. त्या संस्कृतीचा हे विरोध करण्यासाठी त्यांना सुद्धा नाकात दम आलेला असाही इतिहास आहे की ह्याला आपण नष्ट केल्याशिवाय
आपल्याला आपलं घोडं पुढे जमता येणार नाही याची जेव्हा त्यांना कळली, तेव्हा त्यांनी हा जो काय बीजारोपण झालेला आहे तो उघडून काढण्याचा प्रयत्न केले. त्याच्यामध्ये एक काम असं होतं की हमीद भाईंना शक्य तिथे काय त्रास देता येईल, प्रसंगी काय त्याच्यावर हल्ले झाले तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहेत. पण ही जी नवीन इस्लामी परंपरा जी निर्माण झाली होती, ज्याच्यामध्ये त्या अजूनही कुठेही त्याची तुलना होऊ शकत नाही, ती समृद्ध आहे, ती संस्कृती नष्ट करण्यासाठी त्याने दुष्टपणाचा आग्रह घेतला, मार्ग अवलंबलेला आहे. तो कसा केलेला आहे की पैगंबरांना जेव्हा साक्षात्कार झाला त्या मक्के जवळच्या एका गुहेमध्ये जाऊन ते चिंतन करत असत. रमजान महिन्याच्या 27 तारखेला त्या वर्षी इसवी सन 610 मध्ये त्यांना पहिला साक्षात्कार झाला. आणि त्या साक्षात्कारमध्ये त्यांना जो पहिला काय जो संदेश मिळाला तो ज्ञानसाधनेचा आहे. या ज्ञानसाधनेच्या ह्या आदेशाला सगळेच मुसलमान विसरले गेले. त्यांचं ज्ञानाची संकल्पना काही एका चौकटीत आहे, पण तिथे आपल्याला आत्ता जाण्याची काही गरज नाही आहे. याचा वापर ह्या जमाते इस्लामीने करून घेतला, जो आजपर्यंत चालू आहे. तो कसा केला? त्याने असं ठरवलं की पैगंबरांना जे काही हे होत होतं, काय वाटतात त्याला, आयात येत होते, आयात नाही, त्यांना जी प्रेरणा मिळत होती त्या प्रेरणामध्ये काय सांगत होते ते जे त्यांना मिळत होतं संदेश, त्याच्या व्यतिरिक्त ते जेव्हा आउट ऑफ दॅट हे असायचे, त्याला आपण काय म्हणू शकतो मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून जे काय असत ते, त्याच्यातून ते एका अवस्थेतून, मानसिक अवस्थेतून ते बाहेर पडायचे आणि आपल्या लोकांमध्ये जायचे. तेव्हा तिथे सुद्धा आलटून पलटून काहीही हे नसताना ते साध्या शब्द भाषेमध्ये त्यांना काही नाही काही ते तिथेच असत. त्यालाही त्याने हे करून आपल्या कुराणाचा एक भाग बनवलेला आहे. याने आग्रह धरायला काय सुरुवात केलं की त्यांना त्या गुहेमध्ये त्या अवस्थेमधले जे त्यांचा संदेश येतात तेच दैवी आहेत, त्यांना याची जोड देऊ नका. तो फार मोठा इतिहासही आहे, एक मांडणी आहे, त्या मांडणीच्या विरोधात ही मांडणी आहे. पण एक सामाजिक बदल घडून आणण्यासाठी आपल्याकडे रानडे प्रणित ते असगर अली इंजिनियर किंवा तुमच्यापर्यंत आपण येऊया, धर्म त्याचा उदारमतवाद घेऊन पुढे जाणारी एक मांडणी आहे. आणि महात्मा फुले असतील, आगरकर असतील, ते दलवाई असतील, यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन धर्मचिकित्सा करून माणूस म्हणून उभं करण्याची एक आहे उभी केलेली आहे. तर याच्यात जसं गंबाज सरदार हे जे विचारवंत होते ते असं म्हणायचे नेहमी, सामाजिक प्रबोधनाचा पाया हा धर्म असता कामा नये, आणि धर्म घेऊन तुम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि शोधायला लागलात तर तुम्ही शोधत शोधत इतक्या गाळात जाऊन बसाल की पुढे येऊन तुम्हाला समाज प्रबोधनाचा जो मुद्दा आहे तो खऱ्या अर्थाने हाती लागणार नाही. पण माझा मुद्दा आता असा प्रश्न आहे, आज एकूणच मुस्लिम समाजातलं प्रबोधन असेल, समाजासमोरचे प्रश्न असतील, हे मुस्लिम समाजाचे प्रश्न कुठले, नवीन प्रश्न कुठले आहेत, जुने प्रश्न कुठे आहेत, किंवा याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? आजच्या परिस्थितीतले नवे प्रश्न. सांगतो ना, कठीण आहे पण अशक्य नाही आहे. धर्म आपण जेव्हा बोलतो तेव्हा धर्माच्या 3 अवस्था आहेत. एक म्हणजे प्रत्येक धर्म तुम्हाला ईश्वराची एक संकल्पना देतं. मग त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, धर्म म्हणा, अल्लाह म्हणा, काही वाटेल त्या नावाने याद करा. ह्या धर्मांची 3 अवस्था कुठल्या असतात? ही देवाची प्रार्थना करणं, त्या निमित्ताने काही बाकीच्या गोष्टी असतील, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे संस्कार असतील, ते सगळं त्यांना तिथे करावं लागेल. दुसरं असतं की ज्याला आपण संस्कृती म्हणतो, संस्कृती की लहानपणात आपण संस्कार करतो, हे असं करायचं ना असं नाही करायचं, हे तुम्हाला नीतिशास्त्र शिकवतं. आणि तिसरा जो भाग असतो तो भाग तुम्ही कसं जगायचं हे तुम्हाला सांगतो.
जी म्हणजे ज्याला सगळ्याच धर्माने धर्मस्थापन केल्यानंतर ही पण एक संस्कृती त्याला पॅरलल अशी निर्माण झालेली इतिहासात आपल्या सगळ्या ह्याच्यात कुठलाही धर्म याला अपवाद नाही. आता हिंदू धर्म फार प्राचीन असल्यामुळे ही अवस्था त्यांच्या ह्याच्यात अकोर्ड झालेली आहे, पण ती अवस्थासुद्धा अजूनही टिकून आहे. ब्राह्मण्य संपलेलं नाही, जाती व्यवस्था संपलेली नाही, समता आलेली नाही. किती आपल्याला जो 100 वर्ष होत आली आहे स्वातंत्र्याला, पण या तऱ्हेचं समाजात जे काही बदल पाहिजे होते ते झालेले नाहीत. आता हा जो आहे ह्याला संघर्ष करावा आणि हा संघर्ष आपण धर्म म्हणतो, पण तो धर्माशी नसतो. धर्माचे नसतो म्हणजे काय, तुम्ही देवाला मानताय, ईश्वराला मानताय, कोण काय कसली पूजा करतोय, याला धर्माच्या किंवा पुरोगाम्यांचा विरोध नाही नसावा, कारण त्याच्यामुळे तुमच्या प्रगतीच्या आड काही येत नाही. मी नमाज पडतो, तुम्ही पडत नाही, हमीदभाई नाही पडत होते, पण मला आपलं वाटत होतं काय तर त्यांचं मला समाधान मिळतं. आता ते समाधान माझ्यासाठी योग्य असेल, तुमच्यापाशी नसेल, ठीक आहे ना, मी त्याच्या पण तुमच्या माझ्यात काही नाही. तुम्ही जरी हे केलं, हमीदभाईंनी माझा कधीच मत पण ह्याच्यावरून झालं नाही, आम्ही हे चर्चा पण केली नाही. उलट मला म्हणे जातो ना, म्हणजे जाणार आहेस काय, म्हटलं हो लवकर जात वेळ झाली असं बोलायचे. पण मी तर नाही हे जाणार आग्रह धरणार नाही की तुम्ही हे का नको. पण जेव्हा धर्माच्या नावाने समाजरचना सुरू होते ज्याच्यामध्ये विषमता हा फाउंडेशन आहे, तिथे मात्र ते फाउंडेशन तुटल्याशिवाय तुम्हाला नवा समतेच्या आधारावरती कुठला एक महल बांधणं शक्य होणार नाही. आता आजच्या संदर्भात जे नवीन प्रश्न आलेले आहेत आणि एकूण प्रबोधनाच्या ज्या चळवळी आहेत त्या कमी कमी होत चाललेल्या आहेत का? नाही, मला नाही वाटत. एक लक्षात घ्या की समाजामध्ये आता हमीदभाई काय निर्माण झाली, एक गोष्ट आपण विसरतो की ते मूलतः कवी आहेत आणि कवीची संवेदना जी असते ती त्याला अनेक गोष्टी पाहून गप्प बसू देत नाही. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा समाजामध्ये काही काही वाईट गोष्टी घडतात तेव्हा त्याचा स्पर्श ज्यांच्या हृदयाला होतो ते त्याच्या ती परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न नव्याने सुरू करत असतो. हे होत आलेलं आहे आणि ते यापुढेही होणार आहे, त्याची काळजी करण्याची गरज नाही. फक्त धर्माच्या या भागाकडे आपण लक्ष देण्यापेक्षा धर्माच्या नावाने समाजाची जी गतिशीलता होती किंवा त्याच्यावर जे कंट्रोल केलं जातं तो नष्ट कसा करायचा हे आपल्या आधुनिकतेच्या चळवळीचं ध्येय असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि याने त्याने कोणीही जरी केली तरी त्याला नाकं मोडण्याची गरज नाही. मी एवढंसं करेन, तुम्ही आणखी मोठं कराल काही नाही. पण ज्या वेळेस आपण घरामध्ये काय किंवा कुठे काय ह्या समतेच्या आता माझ्या आयुष्यातली गोष्ट सांगतो. माझी आई म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, त्यांचे माझ्या रक्तात आलेलं आहे. तर आम्ही BSTच्या कॉलनीमध्ये आम्ही राहत होतो, तिकडचे त्यांची हे होती महिला मंडळ होतं आणि त्यांनी आमच्या गावी जाऊन काहीतरी पिकनिक काढली होती. पण एक रात्र राहायची होती, सगळ्या महिलाच होत्या. तर एक रात्र कुठे जायची, त्या गावात काही हॉटेल बिटेल काही नाही. तर कोणीतरी आमचं नाव सुचवलं, म्हणजे त्यांचं घर मोठं आहे. तर ते आईला भेटले, ते म्हणाले जाऊया. ती पण त्यांच्यासोबत गेली. ते सगळं त्यांनी ते व्यवस्था केली, रात्री झोपण्याची केली. तिथे एक महिलेचं मंदिर आहे, त्या मंदिरात त्यांना जायचं होतं. पण जायचं कसं, आता 20-21 स्त्रिया आहेत, आंघोळी कधी करणार, सूचित कसं होणार आणि आपण त्या मंदिरात जाणार कशा असं विचार होता. आईने म्हणाले काही काळजी करू नका. नाही म्हणे नाही मी असंच जा. म्हटलं नाही, तुम्ही मंदिरात जात आहे, मंदिर हे पवित्र स्थान आम्ही म्हणतो, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. तुमच्या आंघोळीची व्यवस्था, मी त्यांचं घर मोठं आहे तसं. तर माझी मामे बहीण आणि त्या दोघींनी रात्री 3 वाजता उठून या सगळ्यांची ही व्यवस्था केली. त्यांच्या त्या पावित्र्याला मुस्लिम बाईचे हे श्रम काही आढळले नाहीत. ते मंदिरात गेले, त्या मंदिरातला तो देव किंवा देविका कोण काही त्यांच्या स्वप्नात येऊन बोलले नाहीत की अरे तुम्ही फार मोठं चूक केलं, ते तुमचं पाप आहे, तुम्हाला त्याचा भोग घ्यावा लागेल. काही झालं नाही. उलट त्या सगळ्या महिला माझ्या आईच्या आदरणीय अशा मैत्रिणी झाल्या आणि तिचा जेव्हा शेवटचा दिवस आला
ती शेवटचे श्वास घेत होती, या सगळ्या महिला आल्या आणि तिच्या तोंडामध्ये शेवटचं पाणी त्यांनी घातलं. आम्हालाही त्याचं काही वाटलं नाही की ती कुठे मंदिरात ह्याचे स्वर्गात जाण्याच्या ऐवजी नरकात जाणार आहे. मला खात्री आहे की ज्या व्यक्तिमत्व तिचं होतं ते देवाला सुद्धा तिला नरकात पाठवताना विचार करावा लागेल. आता जाऊन आता शेवटचा प्रश्न, तत्पूर्वी एक अनाउन्समेंट करून हे करतो. माझी एक आपल्या- विनंती आहे तुम्हाला, हां. काही जणांना विचारायचं तो प्रश्न होता, थोडा वेळ द्या. देऊया आय विल बी हॅपी. पुढे आपलं भोजन व्यवस्था तयार झालेली आहे आणि दुसरं सत्र जे आहे ते बरोबर 2 वाजता, नेक्स्ट सेशन विल बी ॲट 2 o'clock. लंच अरेंजमेंट इज मेड देयर. तो उससे पहले यहाँ पर मैं स्वागत करना चाहता हूँ कि नंदिनी ताई अवाड़े मैडम जो है तो महाराष्ट्र महिला आयोग के वे मेंबर सेक्रेटरी है, IAS ऑफिसर है, डेप्यूटी कलेक्टर भी और जॉइंट सेक्रेटरी जैसे बहुत सारे पदों से उन्होंने काम भी किया है. उनका यथोचित सत्कार सम्मान हमारे नेक्स्ट सेशन में ही हम करेंगे. जो 7 महिलाओं के साथ हम संवाद करने वाले हैं उसमें मैडम भी रहेंगे. तो मैं जुबानी आपका स्वागत करता हूँ. आपणापैकी कुणाला एखाद दुसरा प्रश्न कुणाला विशेषताने विचारायचा असेल, आप में से किसी को सवाल पूछना है तो आप पूछेंगे. उससे पहले मेरा एक सवाल, हाँ. फिर इनका सवाल ओके. कि हमीद दलवाई का जो 66 का मोर्चा था, या तो उसके बाद में कंटिन्यूअसली मुस्लिम पर्सनल लॉ में सुधार की बात होती गई, यूनिफॉर्म सिविल कोड के लिए मूवमेंट खड़ी करना और मुस्लिम समाज के अंदर से इसको आवाज़ देना, ये काम करने वाली मुस्लिम सत्यशोधक ये भारत की पहली संगठन है. कि जो राम मनोहर लोहिया जैसे लोगों ने आर्टिकल्स लिखे, फिर भी अभी तक यूनिफॉर्म सिविल कोड आया नहीं. लेकिन गोवा में वो पोर्तुगीज जो थे वो जमाने से है, उत्तराखंड में अभी आया है, महाराष्ट्र में भी आने जा रहा है. तो आप यूनिफॉर्म सिविल कोड को समर्थन देते हैं या नहीं? जरूर देंगे. तो उसके तरफ क्या देखते? कुठल्याही समता आणि न्याय हे आधुनिक समाजाच्या विकासाचे 2 पिलर्स आहेत. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायचं. आणि समता तुम्हाला आणायची असेल, जस्टिस जर हवा असेल, ते धर्माचा हा जो प्रभाव आहे, मी धर्म नाही म्हणत, धर्म समाजावरती जी दादागिरी करते त्या दादागिरीतून सुद्धा समाजाला तुम्हाला मोकळं केल्याशिवाय मार्ग नाही आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. कापरे सर काय विचारायचं? हा विचार. विचारलंय का? या रजिया सुलताना आहेत, यांना सुद्धा हमीद दलवाई समाज प्रबोधन पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि इथे बसले नूरजहां शफी मॅडम पण आहेत, त्यांनाही हमीद दलवाई पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळेस नसिरुद्दीन शाह त्या कार्यक्रमाला आलेले होते. तर मॅडम तुम्हाला पुढे येऊन विचारायचं, तुमचा आवाज जाणार नाही ना? सरांनी खूप चांगली मांडणी केलेली आहे. माझा प्रश्न हा आहे की सध्याचं जे वातावरण आहे, शिया सुन्नीचे वाद किंवा हलाल किंवा हराम याची पार्श्वभूमी, या सगळ्या ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची तरुणाई भरकटत आहे का? तेच मी आत्ता जे सांगितलं तेच. आजच्या तरुण पिढीवरती इस्लामचा चांगुलपणा किंवा हे नाही आहे. त्याला पॅरोलची जी संस्कृती निर्माण झाली आणि जे उलेमाने त्यांची आपली दादागिरी टिकून ठेवण्यासाठी जे एक विशिष्ट तत्त्वज्ञान तयार केलं, त्या तत्त्वज्ञानाच्याच प्रभावाखाली हा समाज आहे, महिला आहेत. आणि जेव्हा महिला काही सोडून असे येतात बाहेर, तेव्हा कुठेतरी तो स्फुलिंग लागतो, तो विझत नाही, ती आग भडकत जाते, ती दिसत नाही. पण ही पेटी ठेवणं हे तुमचं आमचं काम आहे. त्याच्यासाठी धर्म हे केला पाहिजे. अजून कोणाला प्रश्न विचारायचा विचारा. काबरे सर घाबरत आहेत, कारण त्यांना असं वाटतंय की मी विचारलेल्या प्रश्नाचं यांनी
उत्तर दिले की त्या उत्तरावर पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हे लांबच जाईल बरंचसं, म्हणून कदाचित ते विचारत नसतील. अजून कुणाला विचारायचे का प्रश्न? नाहीतर आपण 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि फक्त 5 मिनिटं यांना हवं ते बोलण्यासाठी देऊन आपला हा समारोप तुम्ही करूया. कुठलेही प्रश्न कसेही विचारा, माझा तोल जाणार नाही. हा, नाही नाही, तो मुद्दा नाही. मला जर समजा हे पटलं नाही किंवा मला माहीत नसेल तर माझं अज्ञान कबूल करायला मला काहीच कळणार नाही. सगळं तुम्हाला ज्ञान शक्यच होणार नाही 40, 50, 60 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. तेव्हा बेल शेवट. येस, जरा पुढे या. नाही आवाज येईल. हा, बोला आता येईल. शेवटचे 5 मिनिटं आहेत हा आपले. मुस्लिम सत्यशोधकाचे पहिला पद्मश्री सय्यदभाईंना मिळाला, हा. तर तुमचे विचार काय काय? काय आम्हाला आनंद झाला. काय पण काय काय प्रश्न नाही कळला. सय्यद भाईंना हं. पद्मश्री पुरस्कार मिळाला याबद्दल काय विचारायचे? बद्दल काय तुमचे विचार? नाही, आता सय्यद भाईनंच का तुम्ही दोष देत आहे? किती जणांना सांगू अशा मिळालेल्या आहेत त्या. आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तुमच्या संपूर्ण आयुष्यात केलं तुमचं कार्य असेल त्याला दाद देण्याकरता अशा काही गोष्टी केल्या जातात, आणि काही वशिलाच्या मार्गाने मिळणार आहे. त्याला काय करणार आपण? होत जाणार. आता समजा तुम्हाला असं वाटेल की ह्या माणसाच्या अंगी जसे गुण पाहिजे तसे नाही आहेत, तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही दुर्लक्ष करा हे मी नाही सांगणार. नाही, ते तो त्यांचे तुमचा चाहते निर्णय. आहेत. ते त्यांचे चाहते हा, आहेत. आहेत ना मग. पण तुम्हाला माहिती असेल त्यांच्या मर्यादा. म्हणजे मर्यादा कुठला म्हणतोय मी? ज्ञानाच्या. हे लक्षात ठेवा. ज्ञानाच्या असतील, साहित्याच्या असतील किंवा संगीताच्या असतील. आता बिस्मिल्लाच्या चंद्रामध्ये जे काही जादू आहे ती जगामध्ये आणखी आजपर्यंत तरी कुणाच्याच निर्माण झालेली नाही. शहनाईची. हे असं चालणारच आहे, त्याला काही इलाज नाही आहे. मी म्हणणारे युरोपियन सुद्धा वशिले करतात. आता अमेरिकेने काय केलं? हेच केलं. पण एक आणखी उदाहरण देऊन सांगलं, 1-2-3 मिनिटात जास्त घेणार नाही मी. आपल्याकडे सॉरी ज्यू धर्माच्या विषयी हा प्रश्न आहे. ह्यापैकी कुणाही लोकाला मी सगळी पुस्तकं वाचली, सगळे लेख वाचतोय, आणि माझा 3 पिढ्यांचा संबंध ज्यू लोकांशी आहे. माझं रेवदंड्यातलं घर ज्यूंच्या प्रार्थनागृहाच्या समोर आहे. म्हणजे तिथे प्रार्थना सुरू झाली की आम्ही समजत होतो बाबा सूर्यांचं हे झालेलं आहे मान. परंतु त्यांच्या कालमगिऱ्याचं जे 5784 वर्षात चालू आहे, किती जणांना माहिती आहे? आणि हे का झालं? त्यांची कालगणना सुरू आहे तुम्हाला माहिती आहे? यांचं मूळ गाव होतं, मूळ प्रश्न होता तो इराक. इराकमधील हे आजचे राजे नाही, ते जे होते काय त्यांना म्हणतात फारो राजे, त्यांच्या जुलमाला कंटाळून ह्यांनी ते सोडलं. आणि तांबडा शरद वंशावरून आले ते कुठे आले? आपल्या पॅलेस्टाईनच्या बंदरात उतरले. तेव्हा ज्यू धर्म निर्माण झालेला नव्हता, सुरुवात झालेली होती. आता ह्यांना काय करायचं? तुम्ही हे बोलतायला आजही त्यांचं पुरावे मिळतात. तुम्ही कुठल्याही सेनेगावमध्ये जा, सेनेगावमध्ये ज्यूंची मशीद, तिथे कोणाकोणते 2 असतातच. तर ते दरवर्षी ह्या महिन्याचा हा सण, दुःखद सण साजरा करतात 7 दिवस. त्याला हे म्हणतात, ते काय बघा कुठलं? मला एक साधा प्रश्न विचारायचा की गेली 60 वर्ष मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करत आहे. अमित दलवाई स्वतः नास्तिक होते, ते कुठल्याही प्रकारे देवधर्म मानत नव्हते. तर गेल्या 60 वर्षात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते त्याच विचाराचे आहेत की नाही? नाही, नाही, मी नाही.
नाही, आणि पहिलेच अध्यक्ष बाबूम्या पण मी बँडवाले सांगतो, सुद्धा हे बघा, नव्हते, एक पण लक्षात दलवाईंनी त्याचं स्वागत केलेलं आहे. हे बघा, तर मुस्लिम त्यां- सत्यशोधक मंडळातले कार्यकर्ते सुद्धा देवधर्म मानत नाहीत का? नाही त्याची आपण गरज काय आहे? मी देतो मी तर श्रद्धाशील असूनही पुरोगामी असू शकतो. भारतीय माझ्या- संविधानाने जो काय- धर्म आत्ताची स्वातंत्र्य गोष्ट सांगतो. दिलंय, आत्ताची एक महिन्याभर नाही, पण एक आस्तिक किंवा एक प्रश्न विचारलात, मला आता उत्तर देऊ द्या ना. लोक कंटाळले तसं. नाही नाही काय झालं, तुम्ही एक वाद अर्धा घालायचा मिनिट. नाहीये, पण प्रश्नोत्तर नाही, नाही, आहे. वाद नाही घालत ते. मुस्लिम सत्ते आता जो मी उल्लेख केला, नवीन जाहीरनामा तयार केला आणि त्याचे प्रवर्तक, नवीन जाहीरनामा जो आला सुधारणा, हेच होते. आणि यांचं म्हणणं असं होतं की हमीद दलवाईंची नास्तिकता, निरीश्वरवाद किंवा निधर्मीपणा हा मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वाढ विकासामध्ये अडथळा ठरतो, नंबर एक. दुसरं, ज्या समाजात काम करायचं आहे, तुम्ही नास्तिक आहात, निरीश्वरवादी आहात, तुम्हाला मुस्लिम समाजाशी देणं घेणं नाही, तुम्ही याच्यात लुडबुड करू नका, असं त्यांचा आक्षेप होता. म्हणून आमची भूमिका अशी आहे, आस्तिकता किंवा नास्तिकता हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. हमीद दलवाई नास्तिक होते, त्याचा आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून बघतो. आता इथे दिलावर शेख खजिनदार आहेत, ते आस्तिक आहेत, हजलाही जाऊन आले, आणि मी अध्यक्ष आहे आणि मी पूर्णतः निरीश्वरवादी आहे, मी नास्तिक आहे, निधर्मी आहे. हे आम्ही दोघे स्पष्टपणाने इथे बोलू शकतो आणि ते माझा स्वीकार करतात आणि मी त्यांचा स्वीकार करतो. तसं बाबूम्या बँडवाले आणि हमीद दलवाई. समाजामध्ये तुम्ही समाजात काय काय भूमिका घेऊन काम करताय तो माझा प्रश्न नाहीये. माझा प्रश्न एवढाच आहे की 60 वर्ष जी सत्यशोधक समाज कार्यकर्ते आणि आपले कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत, त्या कार्यकर्त्यामध्ये तरी ती वृत्ती निर्माण केली. डेफिनेटली. आता इथे अल्ताफ नवाब हुसेन आहेत, नास्तिक आहेत, उमेद भाई आहे, नास्तिक आहेत, शाहिद भाई आहे, ते नास्तिक आहेत. आमच्याकडे नास्तिकांची संख्या आहे आणि आस्तिकांची संख्या आहे, आणि एकत्रितपणे आम्ही पुढे जातो. दॅट इज व्हॉट कॉन्स्टिट्यूशन सेज. वी रिस्पेक्ट दॅट कॉन्स्टिट्यूशन. तिथपर्यंत मी तुम्हाला आणि इतरांना एक गोष्ट सांगेन. मौलाना अबुल कलाम आझादांचे कुराण भाष्य आहे, ते 3 आवृत्तीत आहे. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. ती ब्रिटिशांनी 3ला जप्त केली, 3ला नष्ट केली, आणि तिथनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी ती पुन्हा काढून प्रसिद्ध केली. पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या अध्यायाच्या 60 ओळीच्या वरती 200 पानाची इंटरप्रिटेशन लिहिलं. मला तुम्हाला अगदी कळकळीची विनंती आहे की ही पहिली एक आवृत्ती, हे पहिला भाग आहे, तो तुम्ही वाचावा. मी रिक्वेस्ट करते सरांना की आपण सांगताना हे तर पुरापत्र मिळतात. कोण मला दिसत नाही. तुम्ही अच्छा, जमीर भाई. हा, तुम्ही विचारा. जमीर भाईंचा एक प्रश्न आहे, त्याच्यासाठी कुराणा पण एक करूया आपण आता. यानंतर एक मिनिट. 2 मिनिटामध्ये समारोप करूया, कारण आपल्याला पुढचा कार्यक्रम वेळेत सुरू करायचा आहे. आणि त्यांचा प्रश्न होते. तेवढंच हे करतोय मी. हॅलो, आपल्याला मुकादम सर, तांबोळी सर आणि सगळे कार्यकर्ते अनौपचारिक सेशनमध्ये अवेलेबल राहतील. जेवणाच्या दरम्यान, टी ब्रेकमध्ये आपण डिस्कशन्स करूया. आत्ता आपल्याला लंच ब्रेकसाठी थांबायचं आहे, कारण आपल्याला वी हॅव टू बिगिन द नेक्स्ट सेशन इन टाइम. सर, आपला एक प्रश्न असेल शेवटचा, आणि त्याच्यानंतर चालेल ठीक ते आहे. संपेल. ठीक आहे. मी अल्ताफ नवाब सरांना हां आभार व्यक्त करण्यासाठी इन्व्हाइट करून ठेवते. हां सर प्लीज. हे पहा, तुम्ही गोंधळ काय करताय? त्यांचा प्रश्न विचारलाय. हां, त्यांचाच प्रश्न की हमीद दलवाई ते निरीश्वर. पण तुमच्यासारखे कार्यवाह होते मंडळाचे, ते जमीर शेख आहेत. विचारा जमीर. आणि पण मला कोणी विरोध नाही केला की तू मशिदीत जाऊ नकोस. नाही केलं ना, बरोबर. मी त्यानंतर असं नाही केलं. त्यांचा प्रश्न आहे का, ते काय म्हणतात ते. हा, विचारा ना. सर, तबलीग जमात जी आहे, ही तबलीग जमात आज मी तिला
मुस्लिम तरुणाई किंवा त्या पंथाचं अनुसरण करणाऱ्या लोकांना नेमके कुठल्या दिशेला घेऊन जात आहे? मला दिशा देते का दिशाभूल करते असं ते म्हणतायत. काय करतात? तबलीग जमात दिशा देते का तरुणांना का दिशाभूल करते? दिशाभूल करते आणि त्यांचा मार्ग कसा चुकीचा हे मी करतो. ह्याच पुण्यामध्ये कुठे आहे मला माहिती नाही, परंतु तिथून एक मोठा असा ब्रिज जातो आणि तिकडच्या लोकांचे सगळे सार्वजनिक काम त्या पुलाखाली होतात. माझं भाषण होतं आणि मी माझी बाजू मांडली. ह्या बाजू मांडण्यामध्ये कितीतरी तबलिगीचे युनिफॉर्म घातलेले लोक होते. माझ्याबरोबर फोटो काढण्यात त्यांची लाईन लागली होती. ठीक आहे सर. अल्ताफ नवाब सर प्लीज. आता हा जेवायचा वेळ हा झालेला हा आहे. जेव्हा Please. पण इथे कुठे कोणी काय नव्हतं. जेवताना